आत्तापर्यंत कदाचित मम्मी पप्पांचा राग ओसरला असेल, माहेरी जाऊन यावं, आता परिस्थिती थोडी बदलली असेल, त्यांचा राग निवळला असेल, या भावनेनं मालविका माहेरी निघाली. आता आपण एक बाळाची आई होणार हे बघून मम्माला खूप आनंद होईल, मग तर सगळा राग ती विसरून जाईल. पण पप्पांचं काय? पप्पांची भीती वाटतीये. गाडी गेटसमोर उभी राहिली. गाडीतूनच तिने बंगल्याकडे बघितलं. वातावरण रमणीय होतं. समोर मोकळ्या जागेतला छोटा बगीचा स्वच्छ होता, फुललेला होता, बहरलेला होता. बंगल्याला रंग दिल्यामुळे आता बंगला मोठा दिमागदार दिसत होता. गेट नवीन बसवलं होतं. खूप सुधारणा केलेली होती. बंगल्याच्या पोर्चजवळ एक स्कूटी उभी होती. तिच्या बाजूला 4 व्हीलर उभी होती. या एका वर्षात मम्मी पप्पांनी बरीच सुधारणा केली म्हणायची. मालविकाला खूप आनंद वाटला. तिने गाडीचा दरवाजा उघडला. अलगद गाडीतनं खाली उतरली. कारण तिची प्रत्येक हालचाल, चालणं, काम करणं यात थोडा मंदपणा आलेला होता. चालणं डौलदार झालं होतं. पोट आकार घेत होतं. पोट पदराखाली झाकून घेत ती गेटजवळ गेली. गेट सरकवलं, आत गेली. तोपर्यंत कार निघून गेली. हळुवारपणे पावलं टाकत मालविका पुढे चालली. मध्येच उमलणारी एक गुलाबाची कळी तिने बघितली. तिने ती कळी तोडली. हसऱ्या चेहऱ्यानं तिच्याकडे बघत नाकाजवळ घेतली. मन प्रसन्न करणाऱ्या सुगंधानं ती मोहित झाली. ती कळी तिने स्वतःच्या वेणीत खोवली. पोर्चमध्ये येऊन थांबली. मनात विचार केला की आता मागच्यासारखं भिंतीच्या आड लपायचं नाही, तर समोरासमोर येऊन त्यांना बघायचं, भेटायचं. मालविकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती, पण अंतःकरणात धडधड मात्र होत होती. तिने बेलचं बटन दाबलं. थोडा वेळ वाट बघितली, प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा प्रयत्न करण्यासाठी बटनाजवळ हात नेला. इतक्यात दार उघडलं गेलं. एक नवखी बाई समोर उभी राहिली. क्या चाहिए आपको? ती नवखी बाई म्हणाली. इथे अम्मा अच्छन. त्या अनोळखी बाईला काही कळलं नाही, पण अम्मा या शब्दावरनं ती आईविषयी बोलतीये असा तर्क काढून तिने मालविकाला आत बोलवलं. तिला खुर्चीवर बसायला सांगितलं आणि विचारलं, क्या आपके मम्मी पप्पा यहाँ रहते थे? यू डोंट नो इंग्लिश? नो इंग्लिश, मैं हिंदी समझता. दिस हाउस बिलोंग्स टू माय मम्मी एंड माय पप्पा. ओ, उन्होंने तो बेच के डाला. उन्होंने बेचा, हमने लिया, हमारे मर्द ने. अब ये घर बीर सब हमारा है. मालविकानं कपाळाला हात लावला. खूप नाराज झाली ती. तिला जागेवरनं उठवेना. ती कशी तरी उठली आणि त्या बाईचा निरोप घेऊन तिथनं निघाली. बाहेर आल्यानंतर ओथंबलेल्या डोळ्यांनी परिसर बघून घेतला. माझं माहेर, माझ्या माहेरची जागा विकली गेली. माहेर राहिलंच नाही. माहेर दुरावलं, भटकलं, कुठे गेलं माहिती नाही. कशी तरी भावनांवर ताबा मिळवत गेटपर्यंत गेली. शेजारच्या काकूंनी तिला बघितलं आणि तिला आवाज दिला. मालविका काकूंकडे गेली. तिथे तिला सगळं कळालं की मालविकाची मोठी बहीण नलिनी आणि तिचा नवरा ॲक्सिडेंटमध्ये गेले होते. मुलगी घरी होती, ती सुदैवानं वाचली होती. मालविकाला तो खूप मोठा धक्का होता. तिला चक्कर आली. ती झोपाळ्यावर चक्कर येऊन पडली. काकू गडबडल्या. त्यांनी त्यांच्या सुनबाईला आवाज दिला. घरात पुरुष कोणीच नव्हता. त्या दोघींना काय करावं सुचेना. इतक्यात मालविकाचा मोबाईल वाजला. सुनबाईंनी रिसीव्ह केला. त्यांना लक्षात आलं की हा कॉल मालविकाच्या मिस्टरांचा आहे. रघुला सुनबाईंनी थोडक्यात कल्पना दिली. ती शेजारच्या बंगल्यात आहे याचीही कल्पना दिली. त्या दोघींनी तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न केला, पण मालविका शुद्धीवर काही येत नव्हती. काही वेळात गाडी समोर येऊन उभी राहिली. रघु घाईघाईत आला. त्यांनीही तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न केला. त्याच्या लक्षात आलं की तिची दातखीळ बसली आहे. नाक दाबून दातखीळ मोकळी केली. मालविका शुद्धीवर आली. त्यांनी घाई केली. तिला उचललं, गाडीपर्यंत नेलं, कारमध्ये बसवून हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत झालेली घटना रडत रडत तिने रघुला सांगितली. डॉक्टरांनी उपचार चालू केले. दुपारनंतर दोघं घरी गेले. तिने हट्ट धरला की मालिनीच्या मुलीला आपण इथे घेऊन यायचं, आपण तिला सांभाळायचं. रघुनी कबूल केलं. दुसऱ्या दिवशी दोघं मालिनीच्या गावी गेले. मालिनीची मुलगी 6 वर्षांची होती. अतिशय सुंदर देखणी होती.
परमेश्वरानं कुठलीही कमतरता तिच्यात ठेवली नव्हती. एकच कमतरता होती की ती आईवडिलांच्या प्रेमाला अंतरली होती. तिला सावत्र आई होती. त्या सावत्र आईला एक मुलगी होती. सावत्र आईने मालिनीच्या मुलीला पाठवायला आढेवेढे घेतलेच नाहीत. मालविका रघुवेंद्र राधाला घेऊन निघाले. तसं राधाला तिथे कमी नव्हतंच, संपत्ती गडगंजी होती. पण ती संपत्ती आपल्या एकटीला मिळावी ह्या उद्देशानं सावत्र आईनं राधाला मालविकाच्या स्वाधीन केलं. पण आपला रघु हुशार होता. मोकळ्या वेळी तो राधाच्या गावी गेला. राधाची इस्टेटीची वारस नोंद करून ठेवली. राधिका सुंदर होती. रघुवेंद्र तिचा खूप लाड करायचा. बराच वेळ तो तिच्या संगतीत घालवायचा. तिलाही याचा लाळा लागला होता. राधाला त्यांनी इथेही इंग्लिश मिडियमला टाकलं. ती शिकत होती. दरवर्षी चांगल्या मार्कानं पास होत होती. मध्यंतरी मालविकाला मुलगा झाला. मोठ्या दिमाखात त्याचं नाव ठेवलं सारंग. सुंदर गोंडस मुलगा. त्याच्या पहिल्या वाढदिवसाला खर्चही खूप केला. सारंगच्या पहिल्या वाढदिवसाचा सोहळा अविस्मरणीय होता. हवेलीतली रंगरंगोटी, सजावट, लाईटिंग अफलातून झाली होती. गेटपासून हवेलीपर्यंत झगमगणारे दिवे लावले होते. मिकी माऊस, चार्ली चॅप्लिन लहान मुलांचं आकर्षण. मित्रमंडळी आली. त्यांच्या गाठी भेटी झाल्या. त्यांच्याबरोबर त्यांच्या अर्धांगिनी आलेल्या होत्या. मुलांनी हवेलीचं पटांगण फुलून गेलं होतं. रघुवेंद्र मित्रमंडळींच्या आदर सत्कारात दंग होता. मान्यवरांचे आशीर्वाद, 2 शब्द, त्या चार्लीचा विदूषकपणा, सगळ्यांसाठी ती विनोदी मेजवानी होती. मन प्रसन्न करणारा तो प्रसंग सुरू होता. केक कापला गेला. फोटो व्हिडिओ निघत होते. फटाक्याची आतषबाजी चालू झाली. गाणं चालू झालं. 12 दिन ये आये, 12 दिल ये गाये. बक्षिसांचा वर्षाव चालू झाला. सोनं बऱ्यापैकी जमा झालं. त्यात एक हिऱ्याची अंगठी आली. राधा या कार्यक्रमात हरवून गेली होती. डिनरसाठी जो तो आपापलं टेबल ॲडजस्ट करत होता. रघुवेंद्रनी प्रत्येक टेबलला भेट दिली. नंतर काही काळाने तो दिसेनासाच झाला. मालविका त्याला शोधत होती, पण तो दिसत कुठे नव्हता. तिने राधिकाला सांगितलं की बघ अंकल कुठे दिसतायत का. राधिकाला जाऊन खूप वेळ झाला. ती पण परत येईना. एकीकडे मालविका सारंगला सांभाळत होती. आलेल्या दागिन्याच्या बॅगची चेन लावून तिने ती बॅग मनगटात गुंतवून ठेवली. पण नजर सैरभैर होती. राधाही नाही आणि रघुवेंद्रही नाही. जवळजवळ अर्धा एक तास उलटून गेला. गर्दी कमी कमी होत चालली होती. तसतसं मालविकाचं टेन्शन वाढायला लागलं होतं. राधाला पाठवली तर ती सुद्धा गायब. तिने सारंगला घेतलं आणि एक एक दालन ती पायाखाली घालायला लागली. रघु गेले असतील कुठेतरी, पण राधा? हवेली मोकळी झाली. आता नोकरा चाकरांशिवाय कोणीच नव्हतं. हताश होऊन ती झोपाळ्यावर बसली, चिंताग्रस्त. ते 5-6 जण पसारा आवरत होते. हॉल पोर्च साफ करायच्या नादात होते. बाहेर काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली. विजांचा कडकडाट चालू झाला. ढग गरजत होते. पाऊस कोसळायच्या आधी कार्यक्रम संपला हे चांगलं झालं, पण हे दोघं अजून गायब होते. नाना विचार तिच्या डोक्यात येत होते. मागे त्याला आलेल्या धमकीच्या फोनची तिला आठवण झाली आणि ती आणखीनच अस्वस्थ झाली. आपण उगाचच राधिकाला पाठवलं असं तिला वाटायला झालं. ती मनाला आवरायचा प्रयत्न करत होती, पण शंका कुशंकांनी तिचं मन तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. वीज कडाडली. मोठा आवाज झाला आणि अचानक लाईटही गायब झाली. सफाई कामगारांचं काम थांबलं. मोबाईलच्या बॅटऱ्या चमकायला लागल्या. जबरदस्त पावसाला सुरुवात झाली. वीज, वारा, पाऊस थैमान घालायला लागले. सारंग घाबरून मालविकाला बिलगला. पाऊस इतक्या वेगात होता की जवळच्याचा आवाज ऐकू येत नव्हता. भय आणि चिंता किती वेळ भयानक आली होती. खूप वेळानं मोबाईलच्या 2 बॅटऱ्या दिसल्या. अतिशय संथ गतीनं येत होत्या. त्या मोबाईल बॅटऱ्यांना मालविकाजवळ यायला बराच वेळ लागला. मालविका आतुर झाली होती कोण येतंय ते बघण्यासाठी. तिची नजर त्या येणाऱ्या बॅटऱ्यांवर होती. रघु एकटाच होता. मग त्या 2 बॅटऱ्या कशा दिसत होत्या? तिचं काळीत चरकलं. तिला भीती वाटायला लागली. आधी रघुचं गायब होणं, नंतर राधाचं. आता आपण इथून पळावं. कदाचित ते मलाही. तोपर्यंत बॅटऱ्या जवळ आल्या. एकामागे एक बंद झाल्या. मालविका मोठ्यांदा ओरडली, रघु, आणि तिला भोवळ आली. मालविका बेशुद्ध होऊन पडली होती. भीतीने तिचं अंग थरथरत होतं.
सारंग तिच्याबरोबर अलगद पडला. तोही रडायला लागला. बाजूला असलेले कामगार धावत आले. काय झालं काय झालं विचारायला लागले. इतक्यात लाईट आली. मालविकाच्या तोंडावर पाणी मारलं. ती शुद्धीवर आली. ती कावरी बावरी होऊन इकडे तिकडे बघायला लागली. समोर राधा उभी होती. रघुनी तिला आधार देऊन उठवलं. समोर कॅमेरामॅन होता. आजूबाजूला कामगार होते. मालविका राधाला कवटाळून रडायला लागली. विचारायला लागली, अगं गेली होतीस कुठे? रघु तिला समजावून सांगत होता. मालविका शांत हो म्हणत होता. तो म्हणाला, आम्ही काही कामासाठी बाजूला गेलो होतो. एक महत्त्वाचं डील होतं. ते त्याच वेळी करायचं होतं, नाहीतर मोठं नुकसान झालं असतं. चल आता जेवून घेऊ. ती राधाला घेऊन वर निघाली. कॅमेरामन निरोप घेऊन निघाला. पावसाचा जोर कायम होता. रात्र बरीच झाली होती, पण कॅमेरामनला जाणं गरजेचं होतं. रघुवेंद्र कामगारांना भेटण्यासाठी थांबला. मालविकानं राधावर प्रश्नांचा भडीमार केला. तिच्यावर रागवली. तेव्हा तिने सांगितलं की अंकलनी आत्ता माझे खूप फोटो काढले. वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटो घेतले. तेवढ्यात रघु आला. मालविकाजवळ बसला. त्यांनी तिला विचारलं, तब्येत ठीक आहे ना? कुठे गेला होता तो तुम्ही इतका वेळ? अगं सांगितलं ना, महत्त्वाचं डील होतं एक. मॅगझिनमध्ये हिचे फोटो द्यायचे होते. तू जेवण केलंस का? ती काहीच बोलली नाही, पण तिने रागानं कटाक्ष टाकला. तो सॉरी म्हणाला. डायनिंग टेबलवर जेवण हजर झालं. तिघे जेवायला बसले. सारंग झोपी गेला होता. रात्रीचे 11:30 वाजले होते. तिचं जेवताना राधाकडे लक्ष होतं. राधाच्या अंगावर कार्यक्रमात घातलेला अंब्रेला नव्हता, तर एक शॉर्ट ड्रेस होता. काय गरज होती अशा शॉर्ट कपड्यात फोटो काढायची? तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. रघुनं मोबाईलकडे बघितला. रिसीव्ह केला. हां हॅलो सर, बोलिये ना सर. पलीकडनं कोणीतरी बोलत होतंच. अच्छा अच्छा. हाँ सर. हाँ 7 सर. पसंद आया ना? ठीक है ठीक है. हाँ सर, 3 के बाद. हाँ ठीक है ना सर, वो भी सीन होगा, शूट होगा सर, वो भी सीन शूट होगा. हाँ सर ज़रूर. नहीं क्या है ना सर, ज़रा मौसम अभी ठीक नहीं है. मौसम ठीक हो गया, लोकेशन मिल गया तो शूट होगा ना सर. हाँ 3 साल के बाद. हाँ ठीक है ठीक है ठीक है. गुड नाईट सर. मालविका उठली. बेसिनमध्ये हात धुतले. त्याच्या बोलण्यात विचित्रपणा वाटत होता. कार्यक्रमानंतर ती टेन्शनमध्ये गेली होती. रघुवेंद्रजवळ राधा जेवायला बसली होती. रघुनं मालविकाला विचारलं, तू जेवली का नाही? तिने उत्तर दिलं नाही. मग रघुनीच 2 पावलं मागे यायचं ठरवलं. तिला समजवायचा प्रयत्न केला. रात्री 1:30 वाजता तिने त्याला विचारलं शेवटी की 3 साल बाद ही काय भानगड आहे? कारण राधानं शॉर्ट कपडे घालून फोटोशूट करणं तिला काही आवडलेलं नव्हतं. मालविकाचा संशय बळावत चालला होता आणि ती त्याच रोखानं प्रश्न करतेय हे रघुनं ओळखलं. त्याला वाटलं आपलं चुकलं. राधाला कपडे चेंज करून आणायला पाहिजे होतं. कारण आत्ता राधाच्या अंगात ब्रेसियर कम ब्लाऊज आणि खूप शॉर्ट पॅन्ट होती. तिच्या संपूर्ण मांड्या उघड्या होत्या. फिल्मचं नाव काय सांगितलं? 3 साल बाद. राधिकेय वेश्युम नलकुम, म्हणजे राधाला भूमिका देणार आहात? ती गुगली टाकत होती आणि तो स्टंप उडणार नाही अशा सावधानतेनं बॅटिंग करत होता. संशयाची सुई तिच्या मनात सलत होती. ती काही केल्या दूर होत नव्हती. त्यांनी फोटोग्राफरला कॉल केला आणि तिच्यासमोर म्हणाला, हॅलो, वो अभी फोटो निकाला था ना, वो डिलीट कर दो सब के सब. हाँ अभी करो. नाही नाही डिलीट करू नका, मला बघायचे ते फोटो. का माझ्यावर विश्वास नाही का तुझा? हां. मालविकाच्या लक्षात आलं की पहिल्यापेक्षा याच्या वागण्यात बराच बदल झाला आहे. मालविकाला तो जीव लावत होता, पण तिच्यापासनं खूप गोष्टी तो लपवतही होता. ती सावध झाली. तिला वाटलं आत्तापासनं आपण सावधपणे पावलं उचलायला पाहिजेत. याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवायला हवं आहे. त्याला फोन येणं, कोर्डवर्डप्रमाणे त्यांनी बोलणं, बोलल्यावर त्याला टेन्शन येणं, स्वतःच्या मुलाच्या कार्यक्रमातनं त्यांनी गायब होणं, हे सगळं तिला संशयास्पद वाटत होतं. याच्यावर ती विचार करत होती. तिने ठरवलं की राधिकेला 1 मिनिट आपल्यापासनं यातनं पुढं दूर ठेवायचं नाही. नोकरी सोडायची का? यावरही ती सखोल विचार करत होती. आणि ही सगळी जाणीव रघुवेंद्रला झाली म्हणून तोही आता जपून वागायला लागला होता. तिला जर संशय आला तर दोघांमध्ये कलह होईल, तो विकोपाला जाईल.
मालविकावर त्याचं खरंच खूप प्रेम होतं. मालविकाला त्याला दूर करायचं नव्हतं, तिला दुखवायचं नव्हतं, कारण रघूच्या आयुष्यात मालविका खूप महत्त्वाची होती. ती त्याचा जीव का प्राण होती, तिला तो दूर करूच शकत नव्हता. पण आता ती राधाला त्याच्याबरोबर ठेवत नसे, त्याच्याबरोबर बाहेर जाऊ देत नसे. त्याने तिला विचारलं तर ती म्हणाली, की असं सतत तिला तू बाहेर नेलंस तर ती लाडावेल, तिला बाहेरच राहायची सवय लागेल, तिला शिस्त लागणार नाही. म्हणून आता तुम्ही आणि मी दोघांनी तिच्याबाबत जरा कठोर भूमिका घेतली पाहिजे. रघुवेंद्र शांतपणे तिचं ऐकत होता. ती सांगेल त्या सगळ्या गोष्टी मान्य करत होता. तिच्या मनात घर करून बसलेली शंका, संशय त्याला दूर करायचा होता, म्हणून ती म्हणेल त्याला तो राजी होत होता. 3 वर्ष झाली. 3 वर्षात बरंच पाणी पुलाखालनं वाहून गेलं. सारंगचा 4था वाढदिवस होता. या वाढदिवसाला कुणी बाहेरदेशचे पाहुणे येणार असं रघुनी मालविकाला सांगितलं आणि त्याप्रमाणे तिथे सगळी तयारी चालू झाली. पाहुण्याच्या स्वागताची जय्यत तयारी झाली. आदल्या दिवशी तो एअरपोर्टवर गेला. त्याची त्या रात्री खास मीटिंग 5 स्टार सिल्व्हरला आहे असं मालविकाला सांगून रघुवेंद्र गेला. तो रात्री 1:30 वाजता घरी आला आणि तो दिवस उजाडला. हवेली सजलेली होती. तो दिवस सारंगच्या वाढदिवसाचा होता. पण सारंगच्या वाढदिवसाचा तो दिवस होता का परदेशी पाहुण्याच्या स्वागताचा दिवस होता हेच लक्षात येत नव्हतं. रघु स्वतः धावपळ करत होता. पोर्च नंतरच्या मोठ्या हॉलमध्ये टेबलावर एका अरबी माणसाचा फोटो ठेवण्यात आला होता. मालविकाच्या नजरेतनं ते काही सुटलं नाही. रघुवेंद्रला याबद्दल काहीतरी विचारावं, पण कार्यक्रमाचा विरस होईल म्हणून तिनं ते विचारलं नाही. राधाला तिने काही सूचना दिल्या होत्या. राधासुद्धा आता समंजस झालेली होती. दुपारी 4 वाजता हवेलीत एकामागे एक 9-10 गाड्या आल्या. समोरच्या कारमधनं बॉडीगार्ड उतरले. ब्लॅक कारकडे पळत पळत गेले. कारचा दरवाजा खोलून 2 नवाब बाहेर पडले. गेटपासून पोर्चपर्यंत शामियाना होता. दिमाखात त्यांचं आगमन हवेलीमध्ये झालं. टेबलवरचा आणि भिंतीवरचा फोटो त्यातल्या एकाचा होता. हवेलीत 2 अशा रूम होत्या की ज्या कधी उघडलेल्या दिसल्या नव्हत्या, पण आज त्या दोन्हीही रूम उघडलेल्या होत्या. भरजरी अतिमहागड्या पडद्यांनी दरवाजे, खिडक्या, बैठक सजलेलं होतं. त्यावर सोनेरी कड्या रेंगाळत होत्या. आतला दिमाग बघितला तर खिडक्यांची तावदानं, त्यावर केलेलं नक्षीकाम, त्याच्या बाजूला सोन्याचा कंदील. दिवाण तर दिवाणा करणारा होता. पूर्वेला एक सिंहासन होतं. ते सोन्यानं मढवलेलं वाटत होतं. सिंहाच्या डोळ्यात हिरे चमकत होते. अशा राजेशाही थाटात आणि श्रीमंतीचा बाज असलेल्या महालात त्यातल्या एकाचा, म्हणजे ज्याचा फोटो टेबलवर आणि भिंतीवर लटकत होता, त्याचा प्रवेश झाला. उत्तरेच्या बाजूला एक शाही रूम होती. त्यात दुसऱ्या नवाबाला प्रवेश दिला गेला. त्यांच्याबरोबर आलेला लवाजामा, त्यांची बडदास्त ठेवण्यात काही वेळ गेला. रघुची तर सारखी धावपळ चालू होती. संध्याकाळचे 7 वाजले. कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन्ही अरबी नवाब येऊन स्थानापन्न झाले. सारंग, मालविका, राधा समोर आले. केक कापण्यात आला. वाढदिवसाचे सोपस्कार झाले. मालविकाची नजर रघुवेंद्रवर जास्त होती. तो जिकडे जाईल तिकडे तिची नजर जात असे. नंतर काही वेळानं रघुवेंद्र नवाबाजवळ हाताची घडी घालून उभा राहिला होता. नवाब त्याला काहीतरी सांगत होता आणि रघुवेंद्र मान झुकवून ऐकत होता. रघुवेंद्र त्यांच्या जवळनं निघाला. मालविकाजवळ आला. राधाला हाताला धरून तो त्या अरबाकडे निघाला, पण मालविकानं तिचा दुसरा हात पकडला आणि रघुला विचारलं, कुठे चालवलंय तिला? सरांची ओळख करून देतो. तुलाही बोलवलंय. तू यांच्याकडे कामाला आहेस का रे? हे बघ, मी राधाला भेटवून आणतो, त्यांना लगेच घेऊन येतो. तमाशा नको म्हणून इच्छा नसताना ती ठीक आहे म्हणाली. राधाला बघितलं आणि तो अरब पागलच झाला. ओ या अल्लाह, मैं ख्वाब में तो नहीं देख रहा. बहुत खूब, बहुत खूब. अरे इसके खूबसूरती ने तो हमें दीवाना बना दिया. हमारे कंट्री में ढूंढ के भी ऐसा नहीं मिलेगा. ये तो सोनपरी है, सोनपरी. असं म्हणून त्या नवाबानं तिला जवळ घेतलं, काखेत धरून उचललं आणि मांडीवर बसवलं. मालविकाला ते सहन झालं नाही. ती मनातून रघुला दूषणं देत होती. अरबानं तिच्या कपाळावर दीर्घ चुंबन घेतलं आणि स्वतःच्या गळ्यातली चेन, मोत्याचा हार तिला दिला. मालविका सगळं बघत होती.
का कोणास ठाऊक, पण त्या अरबाविषयी तिच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण झाली. असेल अफाट संपत्ती, सोन्याच्या दिवाणावर, पैशाच्या गादीवर झोपणारा असेल, सुगंधी अत्तरानं आंघोळ करणारा सुद्धा असेल, हिरे, माणिक, मोती, जड जवाहिरानं भरलेली त्याची हवेली असेल, पण त्याची नीतिमत्ता चांगली नसेल तर उपयोग काय त्याचा? तिने त्याची परीक्षा केली. संपत्तीच्या जोरावर तो बिनधास्त वागत होता. त्याला भीतीच वाटत नव्हती, कारण रघु त्याचा मोहरा वाटत होता. त्याच्यामुळे रघुजवळ इतकं साम्राज्य आहे हे तिच्या लक्षात आलं. पैशांनी सगळं विकत घेता येईल, पण गमावलेली नीतिमत्ता तो कधी मिळवू शकणार नाही. इज्जतीला लागलेला कलंक कधी पुसता येत नाही. माणसाच्या शरीरात असे 2 अवयव आहेत, ते चांगलं किंवा वाईट आहे याची जाणीव करून देतात. ते अवयव धोका देत नाहीत. एक जीभ, दुसरे डोळे, आणि या 2 अवयवांवर माणसाचा खूप भरवसा आहे. मालविकाला जाणीव झाली. तेव्हापासनं राधिकाला ती जीवापाड जपत होती, डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे जपत होती. ती रात्र तिने राधिकाला घेऊन जागून काढली, पण त्याच रात्रीच्या पहाटे तो अरब, त्यांचा लवाजमा, पहाटे 4 वाजता एअरपोर्टकडे रवाना झाला आणि मालविकाचं टेन्शन थोडं का होईना पण दूर झालं. तिने बेडरूमचा दरवाजा आतनं लॉक करून टाकला आणि मालविका झोपी गेली. त्या दिवसापासून मालविका शांत राहायची. बर्थडेच्या कार्यक्रमातून तिला कळत नकळत सत्य समजलं होतं. रघुवेंद्र त्या अरबाच्या हातातलं बाहुलं होता. त्याच्या इशाऱ्यावर तो नाचत होता. हे ऐश्वर्य सगळं खोटं होतं. बँकेतला पैसा, सोनं, नाणं, गाडी, सगळं खोटं. हवेलीचा खरा मालक तो नवाब होता, पण आत्ता ती हवेली रघुच्या ताब्यात होती. त्याच्या आधिपत्याखाली इथला सगळा कारभार चालू होता. तो अरब त्याची बरीचशी कामं रघुकडनं करून घेत होता, पण त्या बदल्यात तो रघुला चांगला मोबदला देत असणार. म्हणजे अरबानं टाकलेला तुकडा आणि त्या तुकड्यावर मौज मजा करणारा रघु. त्याच्याजवळचं सगळं ऐश्वर्य हरामाचं होतं, बेगडी होतं. पण गेल्या 5 वर्षात मालविकानं रघुला त्याबाबत कधी विचारलं नव्हतं आणि तसा तिने विचारही केला नव्हता. कार्यक्रम आटपल्यानंतर त्या ज्या 2 रूम आलिशान होत्या, राजवैभवानं थाटलेल्या होत्या, दिवाणखाने म्हणा, ते आता बंद झाले होते. सकाळी जरा उशिरा सगळं आटोपून नाश्त्याला नेहमीप्रमाणे सगळे डायनिंग टेबलवर एकत्र बसले. रघुजवळ राधिका बसली, समोर मालविका आणि सारंग. नाश्ता करता करता रघु म्हणाला, एका मुलीची मज्जा आहे बुवा. सोन्याचं लॉकेट, मोत्याचा हार, मज्जा. आणि ऐक ना राधिका, आपण ना थोड्या दिवसात अबुधाबीला जाणार आहोत बरं का, ते सुद्धा विमानानं. हे ऐकताच मालविकाच्या हातातनं चमचाच खाली पडला. राधाने त्याला विचारलं, आपण खरंच विमानाने जाणार? मग अरे, एक दिवस राज्य करशील, राज्य राधिका तू. हे बघ, आपण सगळे जाणार. सगळे जाणार? सगळे म्हणजे तू आणि मी ग. हे बघा, राधिका एकटी कुठेही जाणार नाहीये. अगं एकटी कशाला, मी आहे तिच्याबरोबर. तरीही राधिका येणार नाही. मालविकानं राधाला आणि सारंगला तुम्ही थोडं खाली जा म्हणून सांगितलं. ते दोघे खाली गेले, टीव्ही समोर बसले आणि इथे यांचा वाद चालू झाला. रघु तिला म्हणत होता की अगं 2 महिन्याचा प्रश्न आहे. येताना राधाच्या नावावर मोठं घबाड येईल, चांगलं होईल तिचं, तिच्या भविष्याची काळजी मिटेल. मी हे सगळं तिच्यासाठी करतोय. पण नको आहे ते बेगडी वैभव. तिलाही नकोय, मलाही नकोय. मालविका रागात म्हणत होती. मी समजलो नाही तुला काय म्हणायचंय मालविका. तुम्हाला सगळं समजतंय, पण तुम्हाला ते माझ्याकडनं वदवून घ्यायचंय. हे बघा, हे सगळं तुमचं जे काही चाललंय ना, हे सगळं बंद करा. लगेच बंद व्हायला पाहिजे. वाद वाढत चालला, रघुचा पारा वाढला, पण तसं करून चालणार नव्हतं त्याला. तिला समजावून चुचकारून त्याला राजी करायलाच लागणार होतं. हे बघ मालविका, माझ्यावर विश्वास नसेल तुझा तर तू चल आमच्याबरोबर. विश्वास? विश्वास होता, आंधळा होता तो. त्या विश्वासानं 5 वर्षात डोळेच उघडले नाहीत कधी, पण आत्ता त्या विश्वासाने डोळे उघडलेत आणि त्याला तुमचं बेगडी विश्व दिसलंय. सगळं बेगडी आहे. फक्त माझ्यावर प्रेम करताना ते सोडून इथलं सगळं बेगडी आहे. हे वैभव, ही हवेली, ती गळ्यातली सोन्याची साखळी, बोट्यातल्या अंगठ्या, सगळं ऐश्वर्य बेगडी आहे. तुमचं स्वतःचं असं काही नाहीच आहे.
एक तुमची पत्नी म्हणजे मी मालविका आणि मुलगा सारंग, आम्हा दोघांना सोडलं तर काय आहे हो तुमचं? या हवेलीत आपण राहतो, त्या अरबाचे उपकार आहेत आपल्यावर, तो राहू देतोय आपल्याला. बोल बोल, ऐकू दे मला, तुझ्या मनातली सगळी गरळ ओकून टाक. गरळ नाहीये, सत्य आहे हे. आणि हे जर असत्य असेल तर ते सिद्ध करून दाखवा. काय केलं ग मी? तुम्ही केलं नाही, तुम्ही करणार आहात. सांगते तुम्हाला. पांडवानं द्रौपदी पणाला लावली होती आणि तुम्ही आता राधाला लावताय का पणाला? रघु प्रचंड चिडला. जोरात खामोश म्हणून ओरडला. हवेली हादरली. हवेलीत आवाज घुमला. लेकरांसमोर आणि नोकरासमोर तमाशा नकोय, सत्य स्वीकारा, यातनं बाहेर पडा, असं मालविका म्हणाली. तो रागाने उठला, दरवाजा बंद केला. रघुनं तिचं तोंड एका हाताने दाबलं. तो रागानं लालबुंद झाला होता. तो म्हणाला, मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो म्हणून हे घाणेरडे आरोप सहन करतोय. पण सांगून ठेवतो, काहीही तथ्य नसताना माझ्यावर आरोप केलेस ना मालविका, माझ्यातला रावण जागा होईल. पण रावणानं असं कृत्य कधी केलंच नाही. तुम्ही रावणाला का नावं ठेवताय? मी काय करतोय? सांगितलं की. ठीक आहे, स्पष्ट विचारते, तुम्ही राधिकाला विकायला निघालाय का? हे ऐकताच रघु बेभान झाला. त्यांनी मालविकावर हात टाकला. तो मारत राहिला. ती मार वाचवण्याचा प्रयत्न करत होती. तिला असह्य झालं. ती मोठ्यांदा ओरडली, मारून टाका मला, संपवून टाका. तो रागानं थरथरत होता. मालविका, कोणी सांगितलं तुला हे? रघु, मी तुमची पत्नी आहे. एकदा तरी मला विचारायचं. तुम्ही परस्पर ठरवलं? अगं पण तुला सांगितलं कोणी, सांग की. हे बघा, खूप आधी तुम्हाला एक फोन आला होता, त्यामुळे तुम्हाला टेन्शन आलं होतं. त्या टेन्शननं तुमची झालेली अवस्था मला बघवली नाही. माझा नवरा डिप्रेशनमध्ये काय आहे ह्याचा विचार करता करता मी तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. सारंगचा वाढदिवस कसा झाला हे मला माहिती नाही आहे का? माझी तुमच्यावर, तुमच्या अरबी बॉसवर नजर होती. तुमचा कोडवर्ड मी समजावून घेतला आणि लक्षात आलं की माझ्या प्रेमाने माझा विश्वासघात केलाय. एका निरागस मुलीचा माझा विचार न घेता सौदा केलाय. मला तुम्ही दुय्यम स्थान दिलंय. मला का नाही सांगितलं तुम्ही? मी नाही म्हणाले असते, डील होऊ दिलं नसतं, इतकंच ना. विश्वासात घेऊन तर बघायचं. आता मला माझी चिंता वाटायला लागली आहे की मी तरी सुरक्षित आहे का इथे. शट अप मालविका. करा गप्प. करा माझी मुस्कटदाबी. कारण आता तुम्हाला माझी गरज नाही आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला संपत्ती, वैभव याची गरज आहे. काही करा तुम्ही, तुमच्या सुखाच्या आड मी नाही येणार. माझी भीती वाटत असेल तर मला संपवून टाका. मी तुमच्यावर प्रेम केलंय, करत राहणार आहे. सॉरी मालविका, मी हात उचलायला नको होता, पण राग नाही आवरला. आय एम सॉरी, माफ कर. ती त्याला बिलगून रडायला लागली. कारण तिला कळालं होतं की आता माझं या जगात रघुवेंद्रशिवाय कोणी नाही आणि रघुवेंद्रालाही लक्षात आलं होतं की माझ्याशिवाय तिला या जगात कोणी नाही. आता मी सांगेन ते तिला करावं लागेल. मालविका, शांत हो. हे सगळं इथेच विसरून जा. हे बघ, मी तुला सांगितल्याशिवाय आता एकही पाऊल पुढे टाकणार नाही. दोघांनी एकमेकांना विश्वासात घेतलं. तिने त्याला विचारलं, कितीमध्ये डील झालंय? 50 कोटी. ऐकून ती बधीर झाली. खूप वेळ शांत होती. काही वेळानं ती म्हणाली, एक काम करा, त्यातली काही रक्कम सारंगच्या नावावर डिपॉझिट करा. विश्वस्त म्हणून तुम्ही राहा, पण त्याच्या नावावर पाहिजे ते डिपॉझिट. हो, 10 त्यांनी पाठवलेत. उद्या खातं उघडतो, डिपॉझिट करतो. किती वर्षासाठी डिपॉझिट करू? 18 वर्षासाठी. तिने 3 दिवसानंतर शॉपिंगचा दिवस ठरवला. शॉपिंगला रघु, मालविका, सारंग, राधिका जाणार असं ठरलं, तर आदल्या दिवशी हवेलीत 2 तरुणी हजर झाल्या. दोघी 17-18 वर्षांच्या असतील. त्यांना मालविकाची मल्याळी किंवा इंग्रजी कळत नव्हती, त्यामुळे त्यांच्यात चर्चा होणं मुश्किल होतं. सकाळी सगळे उठले. ज्यांनी त्यांनी आपापलं उरकलं, नाश्ता झाला. त्या मुली कुठे जाऊ नयेत म्हणून बॉडीगार्ड होता. निघायला अर्धा तास वेळ होता. रघुवेंद्राला कॉल आला. त्यांनी तो घेतला. थोडा बाजूला जाऊन बोलला. बोलणं संपल्यावर घाईघाईत मालविकाकडे आला. तिला बाजूला घेऊन म्हणाला, मालविका, तू शॉपिंगला जा, मला अर्जंट बँगलोरला जायचं आहे आणि या दोघींवर लक्ष असू दे. तसा बॉडीगार्ड आहेच म्हणा. नाही नाही, आज आपण दोघं मिळून शॉपिंग करणार आहोत. तुम्ही उद्या जा बँगलोरला. नाही गं, आज रात्री मीटिंग आहे, मला जायला लागेल.
पुढच्या आठवड्यात आपल्याला अबुधाबीला जायचं आहे, त्याचीही शॉपिंग करून घे. ठीक आहे, येतो मी, असं सांगून तो निघून गेला. खरंच तो बँगलोरला गेला का मुद्दाम तो शॉपिंगला येणार नाही आहे, काही कळत नव्हतं. 1 तासानंतर त्या 2 मुली राधिका, सारंग आणि मालविका निघाले. सगळे एकाच गाडीत होते. शॉपिंग करत असताना राधिकाला मिक्स ऑरेंज ज्यूस दिला. ज्यूस देताना तो दाबला, तो फुटला, राधिकाच्या अंगावर सांडला. मालविकानं बॉडीगार्डला सांगितलं की चेंज करेपर्यंत यांच्यावर लक्ष ठेव. मालविका राधिकाला आणि सारंगला घेऊन मागे बाथरूममध्ये वॉशरूमकडे गेली. राधिकाला स्वच्छ केलं, चेंज केलं. दुसऱ्या ब्लॉकमध्ये जाऊन आउटडोअरनं ती मुलांना घेऊन बाहेर आली. जवळच एक टॅक्सी उभी होती, तिथे थांबली. तिने रघुवेंद्राला कॉल केला, तो अजून एअरपोर्टवर होता. मालविका आणि मुलं टॅक्सीमध्ये बसली. काही वेळात ते रेल्वे स्टेशनला आले. रेल्वे उभी होती. ही रेल्वे कुठे चालली आहे याचा विचार न करता ती डब्यात घुसली. काही मिनिटात गाडी चालू झाली. मनावरचं दडपण कमी झालं. टीसी आला. मालविकानं दंड भरला. 2 दिवस 1 रात्र रेल्वे पळत होती. बऱ्याच ठिकाणी थांबत थांबत चाललेली होती. तिने तिची आणि राधिकाची सुटका करून घेतली होती, पण तिच्यावर टांगती तलवार ही होतीच. येईल त्या संकटाला सामोरं जायलाच लागणार होतं. सगळे दागिने बँकेच्या लॉकरमध्ये होते, पण ATM तिचं होतं, त्यामुळे तिला पैशाची अडचण नव्हती. आणि तीच मालविका आज एज्युकेशन विभागात इंग्रजी विषय शिकवत होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सायमन भारस्कर लिखित विसाव्याची भाकर ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटू दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.